नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आत्ता यावर्षी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली, संयुक्त गट ब ची पूर्वपरीक्षा झाली. तर आता जास्तीत जास्त चान्सेस काय आहेत, जर नवीन जाहिरात आली यावर्षी 2021 साली MPSCने जसं त्यांच्या ट्विटमध्ये जाहीर केलं आहे की 2021च्या जर मागणीपत्र शासनाकडून मिळालं पदांचं आणि तशा प्रकारे आम्हाला मागणी आली तर आम्ही तशी जाहिरात काढू. तर आता गट क संवर्गातील जी वेगवेगळी 3 पदे आहेत त्यांच्या संबंधी जाहिरात येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, MPSC जी गट क ची परीक्षा घेते त्या परीक्षेसंदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजे त्याबद्दल तुम्हाला कोणतीही शंका व्हिडिओच्या शेवटी राहणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता पहिल्यांदा तरी पहा संवर्ग व पदे याबाबतचा संक्षिप्त तपशील. तर पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो ही लक्षात घ्या की गट क मध्ये 3 पदे येतात ज्याद्वारे MPSC परीक्षा घेते. तर पहिला आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज सब इन्स्पेक्टर. ओके. त्यानंतर आहे कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट. ओके. आणि तिसरं पद आहे लिपिक टंकलेखक क्लर्क. तर आता हे संवर्ग कोणत्या संवर्गात येतात तर गट क अराजपत्रित. आता वेतन बँड व ग्रेड वेतन एक्साईज सब इन्स्पेक्टरसाठी ₹5,200 ते 20,200 प्लस ग्रेड पे जो आहे तो 3,500 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. ओके. त्यानंतर पहा कर सहाय्यकसाठी वेतन बँड ₹5,200 ते 20,200 अधिक ग्रेड वेतन 2,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. ओके. त्यानंतर लिपिक टंकलेखक क्लर्कसाठी पहा वेतन आहे 5,200 ते 20,200 प्लस ग्रेड वेतन 1,900 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. ओके. आता प्रमोशन संदर्भात आपण माहिती पाहूया. एक्साईज सब इन्स्पेक्टरसाठी पहा प्रमोशन ज्येष्ठता व पात्रतेनुसार निरीक्षक गट ब व त्यावरील पदांवरती प्रमोशन होते. त्यानंतर आता टॅक्स असिस्टंट कर सहाय्यकसाठी प्रमोशन कोणतं होतं पहा ज्येष्ठता व पात्रतेनुसार राज्य कर निरीक्षक किंवा गट ब अराजपत्रित. ओके. त्यानंतर क्लार्क त्यांचं प्रमोशन पहा ज्येष्ठता व पात्रतेनुसार सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा लघुलेखक तसेच पदोन्नतीसाठी सेवा प्रवेश नियमानुसार उपलब्ध असलेल्या संबंधित कार्यालयातील पदावर. ओके. आपण डिटेल पाहतोय. आता आपण सिलेबससुद्धा पाहणार आहोत. फक्त आता काय आहे नियुक्तीचे ठिकाण पाहूया यांचे कुठे कुठे असते. तर पहिली गोष्ट पहा एक्साईज सब इन्स्पेक्टर यांची नियुक्ती राज्य शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात. ओके. महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात. नंतर टॅक्स असिस्टंट पहा कर सहाय्यक राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात. ओके. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही. आणि क्लर्क जे आहे त्यांचं पहा नियुक्तीचे ठिकाण फक्त मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयात म्हणजे शक्यतो मुंबईमध्येच यांचं पोस्टिंग होतं लिपिक टंकलेखक यांचं. कळलं. आता आपण परीक्षेचे टप्पे पाहूया. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पहिली गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही पदांसाठी प्रिलिम्स जी आहे पूर्वपरीक्षा ती संयुक्तपणेच घेतली जाते. म्हणजे कंबाईनची जशी ग्रुप बी ची असते प्रिलिम्स एकत्र तशीच ग्रुप सी ची सुद्धा कंबाईन प्रिलिम्स घेतली जाते. ओके. आणि त्यानंतर पहा याची जी मेन्स आहे तर मेन्सला काय आहे तिन्ही पदांकरिता मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 सामायिक असेल. म्हणजे पेपर क्रमांक 1 जो असतो तो सगळ्यांना कॉमन असतो आणि एकत्रच कंबाईंड असतो व सदर पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्रच घेण्यात येईल. तिन्ही पदांच्या मेन्सचा पहिला पेपर आहे तो एकत्रच घेण्यात येतो आणि त्यानंतर मेन्सचा पेपर क्रमांक 2 जो आहे तो मात्र संबंधित पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन स्वतंत्रपणे घेण्यात येईल. कळलं. म्हणजे मेन्सचा पेपर क्रमांक 1 जो आहे तो तिन्ही पदांसाठी एकत्रितरित्या घेण्यात येतो आणि पेपर 2 जो आहे तो मात्र तिन्ही पदांसाठी वेगवेगळा स्वतंत्रपणे घेण्यात येतो. ओके.
हेच यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आता पुढचा टप्पा पाहूया आपण. आता आपण इलिजिबिलिटी कोणती कोणती लागते ते पाहूया. त्यामध्ये पहिल्यांदा एज्युकेशनल इलिजिबिलिटी पाहूया. तर पहिलंच दिलं आहे पहा की कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेल्या समतुल्य अर्हता. ओके. आणि दुसरं पहा, खूपशा मुलांना ह्या पॉईंटविषयी कन्फ्युजन असतं, तर इथे एकदा व्यवस्थित नीट लक्ष द्या. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज किंवा माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. म्हणजे मेन्सचा ज्यावेळी फॉर्म भरायचा आहे त्या मेन्सच्या फॉर्मची लास्ट डेट जी असते फॉर्म भरण्याची, तोपर्यंत तरी तुमची डिग्री कंप्लीट व्हायला हवी असं येथे सांगण्यात आलेलं आहे. आता इकडे लक्ष द्या. दुय्यम निरीक्षक म्हणजे एक्साईज SIचं जे पद आहे त्याच्यासाठी जी फिजिकल क्वालिफिकेशन, फिजिकल इलिजिबिलिटी जी आहे म्हणजे शारीरिक अर्हता, ती कोणती कोणती आहे पुरुष आणि महिला यांच्याबाबत आपण पाहूया. पुरुष पहा, उंची किमान 165 सेंटीमीटर 165 सेंटीमीटर्स अनवाणी आणि कमीत कमी 165. दुसरा क्रायटेरिया पहा, छाती किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त. ओके. आता महिलांसाठी पहा, फिजिकल एलिजिबिलिटी शारीरिक अर्हता, उंची किमान 155 सेंटीमीटर अनवाणी आणि कमीत कमी. आणि 2 नंबर, वजन किमान कमीत कमी 50 किलोग्रॅम तरी वजन हवं. ओके. 50 kg वजन हवं. आता आपण पुढे पाहूया. आता हे पहा, कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक, टॅक्स असिस्टंट व क्लर्कसाठी कोणत्या कोणत्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. तर पहिली गोष्ट पहा, कर सहाय्यकसाठी पाहूया आपण. आता काय आहे की यांच्यासाठी टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. म्हणजे टायपिंग पाहिजे तुमचं. ओके. टायपिंगचं सर्टिफिकेट हवं. तर कर सहाय्यकसाठी पहा, मराठी टंकलेखनाचा म्हणजे मराठी टायपिंगचा तुमचं जे स्पीड आहे ते मिनिमम 30 शब्द प्रति मिनिट. ओके. आणि इंग्रजी टायपिंगचं जे तुमचं स्पीड आहे ते मिनिमम किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा. ओके. म्हणजे तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. मराठी टायपिंग किती, मिनिमम 30 स्पीड आणि इंग्लिश टायपिंग किती, 40 स्पीड. ओके. आता क्लर्कसाठी पहा, क्लर्कसाठी पुन्हा 2 ह्याच्यामध्ये त्यांनी क्रायटेरिया विभागलेले आहेत. पहा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया मराठीमध्ये वेगळा आहे आणि इंग्रजीमध्ये वेगळा आहे. तर मराठीसाठी आपण पाहूया, मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ओके. आणि इंग्रजीसाठी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. म्हणजे सेम आहे तसं क्लर्कसाठी मराठीसाठी तुम्हाला टायपिंग स्पीड मिनिमम 30 हवं आहे आणि क्लर्कसाठीच इंग्रजीसाठी तुम्हाला मिनिमम टायपिंग स्पीड 40 हवं आहे. ओके. त्याचं सर्टिफिकेट घेणं अनिवार्य असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो नेहमी विद्यार्थी विचारतात की टायपिंग सर्टिफिकेटचं जे नंबर असतो किंवा टायपिंग सर्टिफिकेट पूर्व परीक्षेच्या आधी कंप्लीट होऊन ते मिळवणं नेसेसरी किंवा कंपल्सरी आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, तसं काही नाही आहे. टायपिंग सर्टिफिकेटचा जो तुमचा नंबर असतो तो मेन्सचा फॉर्म भरताना तुम्हाला तिथे एंटर करावा लागतो. म्हणजेच तुम्ही मुख्य परीक्षेला जाईपर्यंत तुमचं टायपिंग पूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, पूर्वपरीक्षा देताना टायपिंग सर्टिफिकेट नसलं तरी चालतं. ओके. हे डोक्यात ठेवा. आता हे त्यांचं फी स्ट्रक्चर दिलेलं आहे पहा. म्हणजे प्रिलिम्सचं फी स्ट्रक्चर, मेन्सचं फी स्ट्रक्चर काय आहे, ओपनसाठी किंवा मागासवर्ग आणि माजी सैनिक यांच्यासाठी सुद्धा. ओके. हे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. आता आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पूर्वचा सिलेबस काय आहे, मुख्यचा सिलेबस काय आहे व त्याच्यासाठी पुस्तके कोणती इम्पॉर्टंट वापरावी लागतात ते आपण आता डिस्कस करूया. हे पहा, गट क ची जी पूर्वपरीक्षा असते ती कंबाईनच असते, संयुक्त पूर्वपरीक्षा. परीक्षा योजना पहा. आता प्रश्न किती असतात, 100 प्रश्न, एकूण गुण 100.
आणि दर्जा, प्रश्नांचा दर्जा जो असतो, आता इथे देण्यात येतं तसं इयत्ता 12वीचा प्रश्नांचा दर्जा असतो. त्यानंतर मीडियम प्रश्न मराठी व इंग्रजी माध्यम दोन्ही तुम्हाला दिलेले असतात. सगळ्यात महत्त्वाचं 100 प्रश्नांसाठी वेळ किती असतो? 1 तास. आणि MCQ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. ओके, ठीक आहे. आता आपण प्रीचा सिलेबस काय आहे कंबाईनचा ग्रुप सीचा ते पाहूया. हे पहा, प्रिलिमसाठी सगळ्यात पहिला तर घटक मोस्ट इम्पॉर्टंट जो आपण राज्यसेवा कंबाईन सगळ्या एक्झाम्सला करतो प्रीच्या, तर तो आहे चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील. त्यानंतर पहा नागरिकशास्त्र, पॉलिटी, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, प्रशासन, ग्राम व्यवस्थापन, प्रशासन. ओके, सोपं असतं कम्पेरेटिव्हली. राज्यसेवा किंवा कंबाईनपेक्षा थोडे इझी क्वेश्चन्स असतात. त्यानंतर पहा तिसरं इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. लक्षात ठेवा आधुनिक इतिहास आहे. ओके, त्यानंतर 4 नंबर भूगोल. भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ठीक आहे. त्यानंतर 5 पहा अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात? तर राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मृदा आणि राजकोषीय नीती इत्यादी. आणि शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एक प्रॉपर ऑब्झर्व करत असाल तर तुम्ही कंबाईनचा आणि राज्यसेवेचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल आणि ग्रुप सीला जर तुम्ही फक्त प्रीला रिव्हिजन जरी केली तरी तुमची प्री आरामात तुम्ही पास होऊ शकता, है ना, कारण सिलेबस पूर्णपणे ओव्हरलॅप आहे. त्यानंतर 6 नंबर पहा सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन. ओके, आणि 7 नंबर बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. आणि अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. म्हणजे प्रीचं तरी तुम्हाला काही बऱ्यापैकी असं इतका लोड नाही आहे किंवा इतकं असं प्रेशर नाही आहे. तुम्ही प्रॉपर जर एकमार्गी व्यवस्थित सगळ्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला गट क ची प्री पास होणं इतकं अवघड नाही आहे. आता हे झालं तिन्हीच्या पूर्वपरीक्षेचा सिलेबस. तिन्ही पदांसाठी जी पूर्वपरीक्षा होते ती कंबाईन एकत्रित होते. आता आपण मेन्सची स्कीम कशी आहे पाहूया. मेन्सची परीक्षा योजना. आता हे पहा, मुख्य परीक्षेचे टप्पे, एक लेखी परीक्षा. तर लेखी परीक्षेचे एकूण गुण 200. ओके, तर संयुक्त पेपर क्रमांक 1 असतो तो 100 गुणांचा असतो आणि प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र पेपर क्रमांक 2 घेण्यात येतो, तोही 100 गुणांचा असतो. ओके, आता प्रश्नपत्रिकांची संख्या 2. तर त्यापैकी पेपर क्रमांक 1 जो आहे तो तिन्ही पदांकरिता कंबाईन असतो. ओके, आणि पेपर क्रमांक 2 जो आहे तो तिन्ही पदांकरिता स्वतंत्ररित्या घेण्यात येतो. तर आता हे पहा, हे जे तिन्ही पदं आहेत, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, यांचे मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक 1 जो आहे त्याचं पहा तपशील डिटेलमध्ये. तर विषय कोणते असतात पेपर क्रमांक 1मध्ये? मराठी आणि इंग्लिश. ओके, आणि मराठी ग्रामर जे असतं ते तुम्हाला 60 मार्क्सला असतं आणि इंग्लिश जे असतं ते 40 मार्कला असतं. प्रश्नसंख्या 60 आणि इंग्रजीची 40, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी असतो. दर्जा 12वीचा असतो मराठी ग्रामरला आणि इंग्रजीचा जो दर्जा आहे तो ग्रॅज्युएशनचा दर्जा असतो. आणि ह्या 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 1च तास असतो, कळलं. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही एक्झाम असते. मेन्सचा पहिला पेपर सगळ्यांना कॉमन असतो, मराठी इंग्लिश ग्रामर 100 मार्क्सचा 1 तासासाठी, कळलं. आता आपण पेपर मराठी इंग्लिशचा जो सिलेबस आहे तो फक्त ओव्हरव्ह्यू करूया. हे पहा, खाली दिलेला आहे अभ्यासक्रम. मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. आणि इंग्रजीसाठी सिलेबस काय आहे पहा, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. ओके, तर आत्ता हा झाला मुख्यच्या पेपर क्रमांक 1चा सगळ्यांना जो कॉमन पेपर असतो त्याचा सिलेबस. आत्ता आपण तिन्ही पदांकरिता जो वेगवेगळा पेपर असतो
पेपर 2 त्याचा सिलेबस तिन्ही पदांचा 1 बाय 1 सिलेबस पाहूया. ओके, पहा आता एक्साइज SIचा जो पेपर असतो पेपर क्रमांक 2, तर विषय काय असतात त्याला सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे किंवा विषयासंबंधीचे ज्ञान. गुण किती असतात 100, प्रश्नसंख्या 100. ओके, आणि दर्जा ग्रॅज्युएशन लेवलचा असतो क्वेश्चन्सचा. मीडियम मराठी व इंग्रजीमध्ये पेपर असतात. 100 गुण, 100 प्रश्न आणि कालावधी 1 तास. ओके, आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. ओके, आता आपण पेपर 2चा सिलेबस पाहूया. मेन्समध्ये पेपर 2ला पहा, पहिला घटक आहे चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील. त्यानंतर दुसरा घटक बुद्धिमत्ता चाचणी. ओके, त्यानंतर तिसरा घटक पहा भारतीय राज्यघटना. आता यामध्ये पहा घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, नंतर मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांचा रोल, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व रोल, विधी समित्या. ओके, म्हणजे पॉलिटीचा जसा इतर MPSC परीक्षा घेते ज्यांना जो सिलेबस आहे तसाच आहे इथं सिमिलर. त्यानंतर चौथा घटक पहा महत्त्वाचा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005. ओके, RTI ॲक्ट 2005चा व महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015. ओके, ठीक आहे. आता हे जे कायदे आहेत ते राज्यसेवा मेन्सला पण आहेत, तुम्हाला PSIच्या मेन्सला पण आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्ही तिथे केला तर तो तुम्हाला इथे उपयुक्त पडतोच. कायद्याचं तुम्ही कोणतंही पुस्तक यूज करू शकता. किशोर लवटे सरांचं आहे, त्यानंतर गुरुकुल प्रबोधिनीचं एक कायद्याचं पुस्तक आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणतंही कायद्याचं एक पुस्तक मिळेल, फक्त त्याची मांडणी कशी केली आहे पहा आणि ते पुस्तक विकत घ्या. चला, आता 5वा नंबरचा जो घटक आहे, बहुसंख्य व्यक्ती जे मेन्स देत आहेत स्टुडंट्स, त्यांचं एक असं म्हणणं आहे की याच्यावरती थोडेसे टफ क्वेश्चन्स येतात. तर बोबडे सरांचं एक पुस्तक आहे संगणकसाठी, ते वापरण्यासाठी काही टॉपर्स यांनी सल्ला दिलेला आहे, तर तुम्ही ते घेऊ शकता. ओके, संगणक व माहिती तंत्रज्ञान, जरा टफ क्वेश्चन येतात त्यासाठी एखादं पुस्तक, मग बोबडे सरांचं चांगलं पुस्तक आहे ते वापरा. त्यानंतर पहा मानवी हक्क व जबाबदाऱ्या. आता सगळ्यात पहिली गोष्ट, मानवी हक्क व जबाबदाऱ्या राज्यसेवेचा जो GS3चा पेपर आहे HRD, त्याच्यामध्ये त्याचं जे पुस्तक आहे कोळंबे सरांचं, त्यामध्ये डिटेल याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज हवं असेल तर तुम्ही नेटवरून मानवी हक्कासंदर्भात जी PDF आहे ती डाउनलोड करून तीसुद्धा डिटेलमध्ये रीड करू शकता. ओके, आता इतर जबाबदाऱ्या यामध्ये पहा, मानवी हक्कानंतर खाली काय काय आहे ते महत्त्वाचं आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955चा हा कायदा आहे एक तुम्हाला. त्यानंतर मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, ठीक आहे, तो एक कायदा आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, हा सुद्धा कायदा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989. ओके, ॲट्रॉसिटीज ॲक्ट. त्यानंतर हुंडाबंदी अधिनियम 1961. त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त अभियान. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाबद्दल तुम्ही नेटवरती इन्फॉर्मेशन डाउनलोड करून वाचू शकता. आणि हे जे बाकीचे जे कायदे आपण पाहिले 4-5, ते तुम्हाला राज्यसेवेच्या कायद्याच्या कोणत्याही पुस्तकात मार्केटमध्ये गेलात त्यामध्ये मिळतील, किंवा PSIच्या मुख्य परीक्षेसाठी पण यातील काही कायदे आहेत. त्यातील तुम्ही सिलेक्टिव्ह रीडिंग केलं तर तुमच्या प्रॉपर नोट्स बनून जातील या 5व्या घटकाच्या. आता हा जो पुढचा 7वा, 8वा आणि 9वा आणि 10वा घटक आहे, 7वा बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट 1949, आणि नंतर हे जे वॉल्यूम 1, वॉल्यूम 2 आणि वॉल्यूम 3 महाराष्ट्र एक्साईज मॅन्युअलचे जे वॉल्यूम 1 to 3 आहेत, याच्या संदर्भात मुकुंद पब्लिकेशनचं एक पुस्तक येतं, त्यामध्ये तुम्हाला याची डिटेल माहिती मिळेल. किंवा नाशिक लॉ हाऊसचं एक पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ओके, आता हे पहा, कर सहाय्यकच्या मेन्सचा जो पेपर क्रमांक 2 आहे त्याचा आपण इथे डिटेल सिलेबस पाहूया. तर पहिला घटक आहे नागरिकशास्त्र, राज्य व्यवस्थापन प्रशासन, नागरी ग्रामीण व्यवस्थापन प्रशासन. ओके,
त्यानंतर पहा भारतीय राज्यघटना, हे मगाशी जे आपण पाहिलं एक्साईज एस आयमध्ये तोच सगळा भारतीय राज्यघटनेचा सिलेबस आहे. त्यानंतर थर्ड वन पहा पंचवार्षिक योजना. ओके, या इथं पंचवार्षिक योजना प्रॉपर कराव्या लागतील. चौथा घटक पहा चालू घडामोडी. त्यानंतर पाचवा बुद्धिमत्ता चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य. आता मूलभूत गणितीय कौशल्यामध्ये काय आहे पहा, बेसिक न्यूमरसी, न्यूमरिकल स्किल, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड एक्सेट्रा. 10वीच्या लेवलचं सगळं आहे. आणि 6वा घटक आहे अंकगणित. ओके, आणि 7वा घटक आहे पुस्तक पालन व लेखाकर्म, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. एकदम सोप्पा आहे हा टॉपिक. याच्याविषयी मार्केटमध्ये जे पुस्तक अवेलेबल आहेत त्यातलं एक तुम्ही घेऊ शकता. जसं की आता मी इथं वेगवेगळे पब्लिकेशन तुम्हाला सांगत नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही ज्ञानदीपचं, युनिकचं असे वेगवेगळे पुस्तकं विकत घेऊ शकता. त्याचा सिलेबस पहा, लेखाकर्म, अर्थ, लेखासंज्ञा, विनोद पद्धतीची मूलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकिर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती. ओके, इत्यादी इत्यादी या गोष्टी आहेत. तुम्ही ते पुस्तक प्रॉपरली एक ह्याचं पर्टिक्युलर घेतलं आणि वाचून जर एकदा व्यवस्थित काढलं तर काही अवघड नाही, तुम्हाला ते सोपं जाईल. आणि त्यानंतर 8वा घटक आहे आर्थिक सुधारणा व कायदे. ठीक आहे, त्यामध्ये सगळं इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे व सगळे WTO, GST, विक्री कर, वॅट हे सगळे कायदे आहेत. चला आता आपण शेवट राहिला आहे की कर सहाय्यक झालं आहे. लिपिक टंकलेखक यांच्या मुख्य परीक्षेच्या पेपर 2ला सिलेबस काय असतो ते पाहूया. हे पहा, पहिला तर घटक कॉमन आहे, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इत्यादी. त्यानंतर दुसरा आहे बुद्धिमापन विषयक प्रश्न. ओके, तिसरा आहे गणित, अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी याचे प्रश्न यामध्ये येतात. चौथा आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. 5वा घटक आहे चालू घडामोडी, भारतातील व महाराष्ट्रातील, जागतिक नाही. त्यानंतर 6वा, 7वा आणि 8वा घटक महत्त्वाचा आहे पहा, त्याचा इथं वेगळा अभ्यास करावा लागतो. माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीविषयी प्राथमिक ज्ञान. त्यानंतर क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती, भारतातील व महाराष्ट्रातील. आणि माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. ओके, हे 2 कायदे तुम्हाला व्यवस्थित करावे लागतील. क्रीडाविषयक आणि पुरस्कार ज्या आहेत ते सगळे तुम्हाला व्यवस्थित करावे लागतील. लिपिक टंकलेखकचा कन्सिडरेबली GS2चा म्हणजे मेन्सचा जो दुसरा पेपर आहे तो सोपा आहे. हे मुख्य परीक्षेसाठी असणारे केंद्र कोणकोणते सेंटर्स आहेत ते तुमच्या पुढे दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण येथे थांबूया आणि अशी मी अपेक्षा करतो की तुम्हाला गट क बद्दल सर्व काही माहिती डिटेलमध्ये समजली असेल व त्याबाबत आता कोणतीही शंका राहिलेली नसेल. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.